मुलांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण नात्यांची घट्टवीण हा पाठ पाहत असताना आईचं महत्त्व पाहत होतो. आई हे अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आई लहानाचं मोठं करते. आपल्याला चांगलं वळण लागावं म्हणून प्रयत्न करते आणि आपले वडील या भवसागरामध्ये आपण टिकून राहावं, या भवसागरामध्ये आपला मार्ग सोपा व्हावा म्हणून आपल्याला मदत करण्याचं काम करत असतात. त्यासाठी संवाद नामक पूल बांधावा लागतो आणि मग या संवादातून बापाचं बाप असणं हे ठळकपणे जाणवत राहतं. असं लेखिका याचसाठी म्हणतात की आई आणि वडील हे दोघंही आपल्या बाळासाठी अहोरात्र कष्ट करत असतात, मेहनत घेत असतात. त्यानं स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी त्यांची धडपड असते आणि त्याच धडपडीतून आपल्या बाळाला उज्ज्वल भविष्य साकार करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मुलांनो, आपण पुढे पाहू. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळत नाही. पण त्याची झेप जेव्हा 7 समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलाचं दुःख मुलाला कळणार कसं आणि कधी? हे आईवडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलासाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख आईवडील उरी बाळगून आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात? मित्रांनो, या ठिकाणी मायेचे आणि वात्सल्याचे वात्सल्य म्हणजे प्रेम आणि माया म्हणजे प्रेम. मग मुलगा लहानाचा मोठा होतो, त्याला पंख फुटतात. या जगामध्ये झेप घेण्याची ताकद त्याच्या पंखामध्ये निर्माण केली जाते. त्याचं शिक्षण पूर्ण होतं. नोकरीसाठी, उद्योगधंद्यासाठी त्याला घर सोडावं लागतं. कुठे नोकरी लागेल, तो त्याचा उद्योग कुठे उभा करेल हे सांगता येत नाही. 7 समुद्रापलीकडेही जायला लागते त्याची झेप. म्हणजे तो आपल्या देशातून दुसऱ्या देशातही जाऊ शकतो. मित्रांनो, आपण विचार केला पाहिजे की लहानाचं मोठं केल्यानंतर तळ हाताच्या फोडाप्रमाणे
आपल्या लेकरांना सांभाळल्यानंतर जेव्हा आपलं लेकरू आईवडिलापासून दूर जात असेल तेव्हा त्या आईवडिलांच्या मनावर किती दुःख कोसळत असेल, दुःखाचा डोंगर कोसळत असेल मित्रांनो. हे दुःख फार मोठं असतं. कारण प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपल्या लेकराने आपल्यापासून दूर जाऊ नये, पण मुलालाही जावं लागतं. आईवडील मुलाला मार्ग तयार करून देतात. ज्यावेळेस मुलगा बारीक असतो, छोटा असतो, त्यावेळेस तो कमकुवत असतो, तेव्हा त्याला मदत करतात, त्याला सक्षम बनवतात, मजबूत करण्याचं काम करतात. मायेनं ममतेनं त्याला वाढवण्याचं काम करतात. पंख फुटतात, पंख फुटून उड्डाण जेव्हा तो करू लागतो तेव्हा मात्र फार मोठ्या वेदना त्या आईवडिलांना होत असतात. असह्य अशा प्रकारच्या वेदना, असह्य वेदना होत असतात. असह्य म्हणजे सहन न होणारं दुःख त्यांना होत असतं. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलाला कळणार कसं आणि कधी, हा प्रश्न मीरा शिंदे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि त्यांचं बरोबर आहे की हे आईवडिलांच्या मनातलं दुःख मुलाला कळलं पाहिजे, पण ते कळत नाही. आईवडिलांच्या मनाची उलघाल होते. उलघाल होणे म्हणजे तगमग होणे, घालमेल होते. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही, अशी त्यांची अवस्था होऊन जाते. कारण त्यांनी आपलं संपूर्ण जीवन आपल्या मुलासाठी घातलेलं असतं, त्यांच्यासाठी खर्च केलेलं असतं. या जगामध्ये आपण पोरके होत जातो, हे दुःख आईवडिलांना असतं. पण जरी हे दुःख त्यांना असलं तरी देखील आपल्याला निरोप देण्यासाठी त्यांचा हात सदैव आपल्या पाठीवर असतो, आशीर्वाद घेऊन. आशीर्वाद देतात आपल्याला ते की जा बाळा, कुठेही जा, पण सुखी राहा. हाच त्यांचा आशीर्वाद असतो. याच्या पलीकडे ते काय करू शकतात. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडलेले असतात, दडवले जातात किंवा त्यांच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात. एवढे मात्र खरे. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून पडतात. निखळून पडतात म्हणजे गळून पडतात. मुलांनो, अत्यंत महत्त्वाचा हा उतारा आहे. आईच्या डोळ्यातलं अश्रू सर्वांना दिसतं. त्या अश्रूमुळंच आपल्याला वाटतं की आपल्या पप्पापेक्षा आईच आपल्यावर जास्त जीव लावते. पप्पाचं तर आपल्यावर काही जीवच नाही. पण तसं नसतं बाळा हो. दोघंही आपल्याला जीवापलीकडे सांभाळण्याचं काम करतात. दोघेही आपल्याला जीवापलीकडे आपल्यावर प्रेम करण्याचं काम करतात. वडिलांचंही फार प्रेम असतं. फार मोठी त्यांची जबाबदारी असते. तो जबाबदारीचा मुखवटा, जबाबदारी रूपी लावलेला चेहरा जर बाजूला सारला मुलांनो, तर त्याच्याही डोळ्यामधले अश्रू आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाहीत. पण बाप रडू लागला तर आपण खचून जाऊ,
आपलं सगळं कुटुंब खचून जाईल. अनेक दुःखाचे प्रहार झेलण्याची ताकद हा बापच आपल्यामध्ये निर्माण करत असतो. तो गंभीरपणे खंबीरपणे न डगमगता मुलांनो आपल्या डोळ्यातले अश्रू थोपून धरून आपली जबाबदारी पूर्णपणे पेलण्याचं काम तो करत असतो. पण हार मानत नाही. पुढं जाण्याचं तो काम करत असतो. त्याला माहीत असतं की हे ओझं आपल्याला पेलायचंय. इथं रडून उपयोग होणार नाही. इथं आपल्याला लढावंच लागेल. आणि तो जर रडला तर सगळं घर कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मीरा शिंदे या ठिकाणी आपल्याला सांगतात की तो जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्याच्याही डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू तरळल्याशिवाय अश्रू तरळलेले दिसल्याशिवाय राहणार नाहीत. दुःख झेलून डोळ्यातले अश्रू आपल्या गळ्यातल्या उपारण्याने पुसून तो आपली पूर्ण जबाबदारी सांभाळण्याचं काम करतो. एवढं मात्र खरं की नाती ही दोन्ही बाजूने जुळली पाहिजे. दोन्ही बाजूने त्याची सुरुवात झाली पाहिजे. एका बाजूनं नाती निर्माण होत नाहीत. ही परस्परावलंबी प्रक्रिया आहे. ही गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्टची प्रक्रिया आहे. तरच नाती जुळतात. नसता नाती जुळणार नाहीत. नाती गळून पडतील. त्यापैकीच एक नातं आहे मैत्रीचं. मैत्री हे एक असंच नातं आहे अतिशय तरल म्हणजे अगदी पातळ, चंचल, क्षणिक. आणि हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं नव्या अभिनव सृजनाचं होतं. हे मात्र निर्विवाद सत्य आहे. अनादी अनंताचं. अनादी म्हणजे ज्याच्या आरंभ काळाचा थांग नाही असा. आरंभ काळ ज्याचा सुरुवातीच्या काळाचा थांग पत्ता लागत नाही याला अनादी असं म्हणतात. आणि अनंत म्हणजे अमर्याद नवनिर्मिती. मग हे अनादी अनंताचं नातं दोघांनाही जपताना एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं कायम टिकतं. नव्या अभिनव सृजनाचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य. त्रिकालाबाधित सत्य. याच्यात काही शंका घेण्यासारखं नाही. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरल असते. म्हणून म्हटलं जातं मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो जो पुढील कसोटीच्या काळामध्ये परिस्थितीवर मात कशी करायची तो शिकून जातो. मुलांनो, मैत्रीचं हे नातं तरल आहे. हे नातं चंचल आहे. हे सूक्ष्म नातं आहे. हे नातं जपताना तारेवरची कसरत करावी लागते. कारण नातं हे काचेच्या भांड्यासारखं असतं. हे कधी याला तडा जाईल हे सांगता येणार नाही. तो तडा कसा जातो हा समजुतीमधून तो तडा जातो. आपली गरज एखाद्यानं पूर्ण केली नाही त्याच्यामुळं नाराजी वाढते. तिथंही तडा जातो. नातं टिकवणं खरंच अत्यंत कठीण काम आहे. ते फार तोलून मापून नातं टिकवावं लागतं. मैत्रीचं नातं हे अनादी अनंताचं नातं केव्हा होऊन जातं. नव्या अभिनव सृजनाचं हे नातं केव्हा होऊन जातं.
जेव्हा दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. आणि मुलांनो, आपण पाहिलं श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री ही अनादी अनंताची मैत्री. तिथं मैत्रीला कुणाची नजर लागू नये अशा प्रकारची श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री होती. मुलांनो, श्रीकृष्ण देव आणि सुदामा भक्त, ही भक्त आणि देवाच्या मैत्रीचं नातं आपण ऐकलेलं असेल, आपण पाहिलं असेल, वाचलं असेल. ही प्रेमाची भावना दोघांच्याही मनामध्ये निर्माण झालेली होती. त्याच पद्धतीने हे मैत्रीचं नातं अतिशय सूक्ष्म असतं. ही भावना अतिशय सूक्ष्म असते, तरल असते. मित्र समोर दिसला तर मैत्री कधी दिसत नाही. असं यासाठी या ठिकाणी म्हटलेलं आहे की मैत्री निर्माण कशी झाली, कशी होते, हे मात्र आपल्याला कधी कळत नाही. त्याचं कारण आपल्याला देता येईल, त्याचं स्पष्टीकरण आपल्याला देता येणार नाही. मैत्री कशी निर्माण होते? ती निर्माण होते केव्हा निर्माण होते? जेव्हा मन जुळली जातात, एक विचार दोघांचा येतो, त्यावेळेस ही मैत्री निर्माण होते. आणि मैत्री ही अशी असावी, शुद्ध असावी, निर्मळ असावी, प्रेमळ असावी आणि स्वार्थाच्या पलीकडची मैत्री असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलांना, हे मैत्रीचं नातं एकदा काही निर्माण झालं तर ते टिकवावं लागतं आणि ते टिकवणं अत्यंत कठीण आहे. कारण मित्र हा आपल्याला सुखदुःखामध्ये सहभागी होणारा मित्र असावा लागतो आणि अशा प्रकारचे मित्र सापडणं दुर्मिळ असतं. मुलांनो, त्यामुळं या ठिकाणी म्हटलं आहे की मित्र जरी समोर दिसला तर मैत्री कधी दिसत नसते. मित्राच्या मनामध्ये असणारी भावना आपल्याला कधी कळणार नाही. पण मित्र हा मित्र असतो, तो प्रेमळ असतो. आपला जीव धोक्यात घालून आपल्याला मदत करणारा हा आपला मित्रच असतो. आणि आपली जर चूक कधी झाली मुलांनो, तर आपल्या कानफडीत लावणारा हा सुद्धा आपला मित्रच असतो. आणि अशा प्रकारची ही नाती निर्माण करावी लागतात. ही सानिध्याने निर्माण झालेली नाती असतात, ही सहवासातून निर्माण झालेली नाती आहेत. आणि या अशा प्रकारची नाती सांभाळण्यासाठी आपल्याला गरज लागते हितचिंतकाची, जो आपलं हित पाहतो, जो आपल्या कल्याणाचं चिंतन करतो. यांची गरज असते, गुरुची गरज असते, मार्गदर्शकाची गरज असते. आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते आणि मग गुरु त्यांना कानमंत्र देतो. कानमंत्र देणे म्हणजे गुप्त सल्ला देणे. गुप्त सल्ला देत असतो, मार्गदर्शन करत असतो. गुरु हा आपल्या आईवडिलांनंतर आपल्या जीवनाचा मार्ग दाखवणारा, आपल्या जीवनाला घडवणारा आपला तो शिल्पकार आहे. त्याचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या गुरुचा आदर्श आणि आदर आपण केला पाहिजे. ज्यावेळेस संपूर्ण शिक्षण पूर्ण होऊन जातं त्यावेळेस गुरु आपल्या शिष्याला कानमंत्र देतो. शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा द्यायची आणि गुरुने शिष्याला कानमंत्र द्यायचा, म्हणजे गुप्त सल्ला द्यायचा. आणि हाच सल्ला, त्यानं दिलेला उपदेश हा कठीण प्रसंगी, कसोटीच्या काळात, म्हणजे कठीण प्रसंगी जेव्हा खऱ्या अर्थाने आपली कसोटी लागते त्यावेळेस गुरुचा सल्ला आपल्याला कामाला येतो आणि आपण त्या संकटाच्या काळात त्या मार्गदर्शनामुळे ते संकट दूर करण्याचं काम करतो.
ते लीलया पेलण्याचं काम करतो. संकटावर मात कशी करायची त्यासाठी गुरुचा उपदेश महत्त्वाचा आहे, मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. आणि हे गुरु शिष्याचं नातं आहे, मित्राचं नातं आहे, हे आपण टिकवलं पाहिजे. त्याचबरोबर शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशीच असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळले जातात. असे प्रसंग मन दुःखी करून जातात. हे वास्तव आहे मुलांनो, हे वास्तव या ठिकाणी मीरा शिंदे यांनी सांगितलेलं आहे. आजी आणि आपलं नातं हे असंच जन्माबरोबर आलेलं नातं आहे मुलांनो. परंतु आज आपण पाहतो की आपले आईवडील आपल्या आजीचं पालनपोषण करत नाहीत, तिचा नीट सांभाळ करत नाहीत. खेड्यापाड्यामध्ये आपलं आणखी चांगलं आहे, ती वृद्धाश्रमाला घेऊन जाण्याची वेळ आणखी खेड्यापाड्याने येऊन दिली नाही, त्यांना जाणीव आहे. परंतु आपण पाहतो की बहुता मोठमोठ्या शहरामध्ये असे प्रसंग मनाला दुःख देण्याचं काम करतात. आजीला वृद्धाश्रमामध्ये टाकतात. मग लेखिका म्हणते की असे प्रसंग मन दुःखी करून जातात. बाळांनो, प्रत्येक नातवंडाने आपल्या मम्मी पप्पाजवळ आग्रह केला पाहिजे की मम्मी पप्पा, आपली आजी आपल्या घरीच राहू द्या, आम्हाला हवी आहे, छान गोष्ट सांगते, आमचं पालनपोषण करते, असा आग्रह नातवंडांनी केला पाहिजे. हे नातं आपण टिकवलं पाहिजे असे लेखिकेला सांगायचं आहे. दुसरं नातं आहे शेजार धर्माचं नातं. हे अत्यंत महत्त्वाचं नातं आहे, ते आपण टिकवलं पाहिजे. शेजार धर्माचा धागा जुळवला पाहिजे आणि तो जर तुटला तर वैर निर्माण होतं आणि जर जुळला तर प्रेमाच्या मर्यादा ओलांडण्याचं कार्य तो करतो. म्हणून शेजार धर्म सांभाळला पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे, एक दिलानं एक मनाने विचार केला पाहिजे, आनंदाने जगलं पाहिजे आणि इतरांनाही जगू दिलं पाहिजे. हे दोन्हीही नाते आपण सांभाळले पाहिजेत, टिकवले पाहिजेत. एक आजीचं नातं आणि एक शेजार धर्माचं नातं. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो. वार्धक्य म्हणजे म्हातारपण, उतार वय. तेव्हा मागे वळून पाहावेच लागते, किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहंगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो. कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवे पालवी फुटणार आहे, हा निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य म्हणजे चिरंतन कायम टिकणारं सत्य, हे मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं. त्याला शब्दाचं क्षितिजच काय, पण शब्दाचं
आबाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निष्ठच चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते. आपल्याला पुढे नेणारी नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी, घट्ट पकडून ठेवणारी. मुलांनो, या शेवटच्या उतार्यामध्ये अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन मीरा शिंदे यांनी केलेलं आहे. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास शेवटपर्यंत चालू असतो. नाते टिकवण्याचं आपण काम करतो, नवीन नाती निर्माण करण्याचं आपण काम करतो. जन्मासोबत आपल्या आलेली नाती, नाळेसोबत आपल्यासोबत आलेली नाती, याचंही पालन करण्याचं काम करतो. त्यांना हे सांभाळण्याचं आपण काम करतो. आईवडीलही त्यांचं नातं प्रामाणिकपणे निभावण्याचं काम करतात. आपणही मोठं झाल्यानंतर, पंख फुटल्यानंतर नोकरीनिमित्त इकडं तिकडं उद्योगधंद्यानिमित्त जाण्याचं काम करतो. त्यांचा ते दुःखाचा डोंगर सहन करून आपल्या सुखी जीवनाची गुरुकिल्ली देण्याचं काम आपल्याला करतात. आशीर्वाद देण्याचं आपल्याला काम करतात. मैत्रीचं ही निखळ प्रेमळ नातं निर्माण होतं. आणि मग लहानपण, तरुणपण आणि म्हातारपण हे आयुष्याचे 3 टप्पे आहेत मुलांनो. मग या तिसरा टप्पा जो आहे तो आहे वार्धक्याचा टप्पा. मग जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास, तारुण्याचे दिवस निघून जातात. आपलं शरीर पुढं आपल्याला साथ देत नाही, आपल्याला सहकार्य करत नाही, ते थकून जातं आणि त्यावेळेस मग मागे वळून पाहावंच लागतं आणि ते पाहायलाच पाहिजे. आणि जेव्हा आपण मागे वळून पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपण अगदी लहान वयापासून तारुण्यात आल्यानंतर आणि आतापर्यंत काय केलं आहे आणि आपण काय केलं नाही. मग चेहऱ्यावरचे मुखवटे गळून पडतात. अहंगंड म्हणजे अहंकाराची भावना, गर्व, मान अपमान, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी आपण उपभोगलेल्या असतात. आपल्याला गर्व होतो, मान लागतो, अपमान, हे नातं सांभाळताना या सगळ्यातून आपल्याला पुढं जावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी आपण त्या सगळ्या गोष्टींची कात टाकतो. कात टाकणे म्हणजे जुन्या गोष्टींचा त्याग करणे. या सगळ्या गोष्टींचा आपण त्याग करतो आणि नवीन स्वरूप मिळवण्याचं काम आपण करतो. एक सुंदर निकोप मन, मग स्वच्छ शुद्ध मन निर्माण होतं आणि त्या गोष्टी आपण मान्य करतो. उंबरठा ओलांडणे म्हणजे मर्यादा ओलांडणे. या सगळ्या मर्यादा आपण ओलांडून जातो आणि मग या मर्यादा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. मुलांनो, हे पलीकडचं जग म्हणजे या जगाचा निरोप घेऊन आपल्याला दुसऱ्या जगामध्ये जावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे, पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे आणि यातून कोण सुटणार आहे? आपण त्याला अपवाद नाही. या सृष्टीचा तो नियम आहे, जन्म ते मृत्यू. आणि एक आशा मनामध्ये आपल्या निर्माण झाली पाहिजे की आपण उतार वयामध्ये अंतिम प्रवास आपला चालू आहे. मग दुःख करून शोकसागरात बुडून काहीही उपयोग होणार नाही. आनंदाने, नव्या प्रेरणेने, उत्साहाने आपण आपले सोनेरी क्षण, राहिलेले सोनेरी क्षण जगलं पाहिजे. कोणत्या आशेने जगलं पाहिजे? कारण पिकलं पान आहे, ते गळणारच आहे, पण ते गळल्यानंतर झाडाला नवीन पालवी फुटते. ती नवीन पालवी म्हणजे नवा जन्म आहे.
आणि हा नात्यांचा जो प्रवास आहे, हा नात्यांचा प्रवास हा असाच चालू राहणार आहे. झाडांना पालवी फुटणार आहे, नवीन जन्म होणार आहे, हे चिरंतर सत्य आपल्याला मान्य करावंच लागेल. हा नात्यांचा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो, निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न, म्हणजे जे कधीही भिन्न होणार नाही असं नातं तयार होतं. या सगळ्या नात्यांच्या पलीकडचं नातं आपलं तयार होतं. त्याला शब्दांचं क्षितिज, शब्दांचं आभाळही अपुरं पडतं. आपल्या हातून काही निष्ठच चालल्याची हुरहुर आपल्या मनाला जरी असली तरी देखील आपल्या शेवटामध्ये एक सुरुवात असते, ती आपल्याला पुढं घेऊन जाण्याचं काम करते. आणि त्या नात्यांची विणही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी. मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश मीरा शिंदे यांनी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून दिला आहे. आणि तो म्हणजे आपण नाती निर्माण केली पाहिजेत, ती टिकवली पाहिजेत. नातेसंबंध जोडण्याचं काम केलं पाहिजे. मनातला अहंकार, मीपणा, न्यूनगंड अशा प्रकारच्या भावना आपण सोडून दिल्या पाहिजेत. आनंदाने जीवन जगलं पाहिजे. नातेसंबंध सांभाळले पाहिजेत. मैत्रीचं नातं असेल, शेजार धर्माचं नातं असेल, जन्मासोबत आलेलं नातं असेल, ही सगळी नाती आपण निर्माण करतो आणि सांभाळण्याचं कामही आपण केलं पाहिजे, असा उपदेश या ठिकाणी दिलेला आहे. मित्रांनो, हा पाठ आपल्याला समजलाच असेल. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.